Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की MSBTचा रिझल्ट जो आहे तो कधी लागणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर MSBTचे पेपर जे आहेत कसे चेक झालेले आहेत. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट होत्या की सर आमचा पेपरमध्ये काही क्वेश्चन जे आहेत ते रॉंग क्वेश्चन आलेले होते, काही व्हॅल्यू मिसिंग होत्या, काही क्वेश्चन सिलेबसच्या बाहेरचे होते, है ना. तर अशा कंप्लेंट काही मुलांच्या आलेल्या आहेत. तर त्या अशा क्वेश्चनचं काय होईल हे यावरती पण आपण डिस्कशन करूया. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची उत्सुकतेने वाट पाहता तो म्हणजे रिझल्ट. तर रिझल्ट जो आहे तो कधी लागेल, तर त्याच आपण बघा अकॅडमिक कॅलेंडर इथे दिसत असेल तुम्हाला, यावरती क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की 4th वीक ऑफ जानेवारी 2025, जानेवारीच्या 4th वीकमध्ये तुमचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे. ठीक आहे, लास्ट वीकमध्ये त्याचा रिझल्ट लागेल. डेट कन्फर्म नाही आहे सध्या. आता तुम्ही म्हणाल की सर पेपर वगैरे चेक झालेले आहेत का, तर हो, सगळे पेपर चेकिंगसाठी 3 लॉट येत असतात. 3ही लॉट चेक झालेले आहेत. मार्क पण RSC मधून म्हणजे पेपर चेकिंग सेंटर असतं तिथून मार्क पण भरलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे मार्क्सचा इश्यू नाही आहे काही. ऑनलाईन पेपर ऑलरेडी तुमचे झालेले आहेत, तर ऑनलाईन पेपरचाही रिझल्ट लावायची गरज नसते. ऑटोमॅटिकली सिस्टीममधनं मार्क त्या ठिकाणी पाठवले जातात, त्याच्यामुळे त्याचेही मार्क गेलेले आहेत. आता 4th वीकमध्ये सांगितलेलं होतं, बट त्याच्या अगोदर लागायचे चान्सेस आहेत का असे विद्यार्थी म्हणत आहेत. टेंटेटिव्हली 4th वीक किंवा 4th वीकमध्येच तुमचा रिझल्ट जो आहे तो लागेल. डेट कन्फर्म झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच. तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ठीक आहे, आता राहिला प्रश्न बघा पेपर चेकिंगचा. ठीक आहे, तर पेपर चेकिंग चांगल्या प्रकारे झालेली आहे. आता बघा बरेच विद्यार्थी म्हणतात की सर मला काठावरती मी 25 मार्काचाच माझा करेक्ट येतोय, 26 मार्काचाच करेक्ट येत आहे, 2 मार्क कमी पडत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही पेपर चेक करत असताना क्रिटिकल केस शक्यतो ठेवत नाही. क्रिटिकल केस म्हणजे काय, तर 25, 26, 27 जर मार्क पडत असतील विद्यार्थ्याला, तर आम्ही त्या विद्यार्थ्याला म्हणजे मार्क वाढवून देतो, डायरेक्टली 28 वरती नेऊन ठेवतो. आय स्कीमसाठी. के स्कीमसाठी जे विद्यार्थी आहेत तर त्यांना काही विषय नाही आहे. त्यांना तर बघा इंटरनल प्लस 70 पैकी मार्क या दोन्हीचे टोटल 40 पाहिजे. त्यामुळे के स्कीमचे जे विद्यार्थी आहेत त्याचे एक्झॅक्टली पासिंग आपण नाही सांगू शकत की या विद्यार्थ्याला 28 पडले तरच पास होईल किंवा नाही होईल, है ना. त्यामुळे जी क्रिटिकल केस होती 70 मार्काची त्यांना पण सेम असते. 25, 26, 27 पर्यंत जर मार्क पडत असले तर आम्ही 28ला नेऊन टाकतो त्यांनाही, है ना. त्यामुळे रिझल्ट जो आहे हा लागल्यानंतर तुम्हाला समजेलच की काय झालेलं आहे. आता आणखी काही प्रश्न होते विद्यार्थ्याचे की काही क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चनमध्ये काही व्हॅल्यू मिसिंग होती किंवा क्वेश्चन रॉंग होता किंवा सिलेबसमध्ये नव्हता, है ना. तर असे जे क्वेश्चन्स असतात अशा क्वेश्चनचे पूर्ण मार्क सर्व विद्यार्थ्यांना दिले जातात. ठीक आहे, तर ज्या विद्यार्थ्याच्या एखाद्या पेपरमध्ये जर तो क्वेश्चन चुकीचा आलेला असेल, सपोज तो 6 मार्काला असेल, तर 6 पैकी 6 मार्क तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी मिळालेले असतात. आता बरेच विद्यार्थी बघा रिझल्टमध्ये काय असतं तर फोटोकॉपी बोलवतात. त्यांच्या पेपरमध्ये जर टोटल कॅल्क्युलेशन केलं तर 12 मार्क पडलेले असतात आणि इकडे बघितलं तर 18 मार्क झालेले असतात. कशामुळे, कारण ते 6 मार्क वाढलेले असतात सर्व विद्यार्थ्यांचे, है ना. एखादा क्वेश्चन जर रॉंग झाला असेल तर त्याचे पूर्ण मार्क हे विद्यार्थ्याला दिले जातात. ठीक आहे, तर होपफुली तुमचा डाऊट क्लिअर झाला असावा. ओके, आणि रिझल्टचं अपडेट मिळाल्यानंतर मी टाकेलच आपल्या ग्रुपवरती किंवा व्हिडिओद्वारे पोस्ट करेल. ठीक, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.